नमस्कार, मी आकाश जाधव. तमिळनाड मर्कंटाइल बँकेची एक नवीन जाहिरात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ 1.5च्या स्पीडनं बघा, सो दॅट सगळी माहिती तुम्हाला कमी वेळेमध्ये मिळेल. नेमकं अशा छोट्या ॲडव्हर्टिजमेंट बनवण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की नेहमी अशा ॲडव्हर्टिजमेंट म्हणून बनवलेले जे काय म्हणतात त्याला व्हिडिओ बनवले की खूप जास्त विद्यार्थी अप्लाय करतात, ज्यांना पाहिजे ते विद्यार्थी अप्लाय करतात. आणि अप्लाय केल्याच्यानंतर जर का सिलेक्शन IBPS एक्झाममधून SBIमधून होत नसेल तर हा एक चांगला मार्ग आहे पुराणा विद्यार्थ्यांना की त्या माध्यमातून त्यांचे सिलेक्शन जे ते होतात. त्यामुळं आणि याचे रिझल्ट्स बाय द टाईम ओव्हर द टाईम मागच्या 4-5 वर्षामध्ये किंवा 7-8 वर्षामध्ये मला चांगले मिळालेले आहेत की छोट्या ॲडव्हर्टिजमेंटमधूनचे सिलेक्शन जे ते जास्त असतात. तर तेही सगळ्यात मोठं कारण आहे की मी ह्या जाहिराती बनवतो. तर तमिळनाड मर्कंटाइल बँकेनं 124 एक्झिक्युटिव्हच्या जागा काढल्या, त्यापैकी महाराष्ट्राला सेकंड हायेस्ट 22 वेकन्सीज ज्या त्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डोमेसाईलचा क्रायटेरियाने पण ज्या स्टेटमधून अप्लाय तुम्ही करतायत तिथलं तुम्हाला ॲड्रेस प्रूफ दाखवावं लागेल. तर जवळपास तुम्हाला डोमेसाईलचा क्रायटेरिया असल्यामुळं महाराष्ट्राच्या वेकन्सीज या फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी असणार आहेत. तर ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची. ती व्हिडिओ नेहमीप्रमाणे 2 पार्टमध्ये आपण बघूयात. पहिल्या पार्टमध्ये आपण जाहिरात बघूयात किंवा PDF बघूयात आणि दुसऱ्या पार्टमध्ये का अप्लाय करायचं, का नाही करायचं, कुणी करायचं, साधारणतः हा पार्ट आपण सेकंड हाफमध्ये बघूयात. तर चला स्टार्ट करत असताना मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती संभाजीनगर इथं तेजस 3.2 ही ऑफलाईन बॅच 4 मार्चला स्टार्ट झाली आहे. आपली ऑनलाईन बॅच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सगळ्या विषयांची ऑनलाईन बॅच करायची आहे तर ती बँकिंग प्राईम 8.0 ही ऑलरेडी बॅच जी ती स्टार्ट झालेली आहे. एक ऑफलाईन एक ऑनलाईन. आणि स्पेसिफिकली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आपली 11 मार्चपासून महाट्रान्सको AEची जी बॅच आहे ती आपली 11 मार्चपासून स्टार्ट होती. चला तर आपण आपल्या जाहिरातीवर जाऊयात. तर ही आहे जाहिरात. याच्यामध्ये तमिळनाड मर्कंटाइल बँक ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, म्हणजे इथला अनुभव सगळीकडे चालेल. आता फक्त त्यामध्ये सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट क्लरिकल आहे की ही पोस्ट ऑफिसर आहे हे माहिती नाही. जर का ही पोस्ट ऑफिसर असेल तर प्रायव्हेट बँक आणि ऑफिसर विषय संपला. SBI CBO पासून ते ग्रामीण बँकेच्या स्केल 2 पर्यंत हा अनुभव सगळीकडे चालेल. जर ही प्रायव्हेट सेक्टर बँक तर आहे पण सोबत हा एक्सपिरियन्स किंवा हे केडर जे आहे हे केडर ऑफिसरचं पाहिजे, क्लरिकलचं नाही, अशी अपेक्षा आहे. नेमकं सर काय आहे याच्याबद्दलची माहिती काढता येईल का? तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन म्हणा किंवा एखादा विद्यार्थी त्या बँकेमध्ये असेल त्याला विचारून तुम्हाला ती माहिती घेता येईल. व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं दुसरं महत्त्वाचं कारण 2024ची जी ॲडव्हर्टिजमेंट झाली त्यामध्ये विद्यार्थी पास झाले होते. एक्झाम फेअर ट्रान्सपरंट पद्धतीने होती. IBPS पॅटर्नवरने IBPSनेच घेतलेली एक्झाम होती. तर त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन त्या पाठीमागचं ते सुद्धा आहे. चला थोडंसं पुढे या. महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये मी नोट करून ठेवलेला आहे. 28 फेब्रुवारीपासून त्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 16 मार्च असणार आहे. बघा एक्झाम जी ती बघा फेब्रुवारीपासून ते मार्चपर्यंत ॲडव्हर्टिजमेंट, एप्रिलमध्ये एक्झाम, त्यानंतर मेमध्ये निकाल आणि जूनमध्ये अलॉटमेंट, जून जुलैमध्ये लगेच जॉईनिंग तुमची जून जुलैमध्ये होऊन जाते. म्हणजे सध्या आपण मार्चमध्ये आहोत तर मार्चपासून एप्रिल मे जून 3 महिन्यामध्ये एक्झाम, इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन या पद्धतीने. प्री मेन्स नाही तर एकच प्रोसेस, म्हणजे काय म्हणतात एक एक्झाम आणि इंटरव्ह्यू त्या बेसिसवर सिलेक्शन आहे. 124 जागांपैकी सगळ्यात हायेस्ट जागा गुजरातला आहेत 34, त्या खालोखाल महाराष्ट्राला आहेत 22. आणि जिथली ही बँक आहे तमिळनाड तिथं तर वेकन्सीच दिसत नाही आहेत. असो, त्यानंतर खाली दिले बघा कॅन्डिडेट्स ॲड्रेस प्रूफ शोईंग युअर ओन रेसिडेन्स नेटिव्ह रिलेटेड टू रेस्पेक्टिव्ह स्टेट अप्लाइड इज मॅन्डेटरी. जर का तुमच्याकडं या 2 राज्यांपैकी समजा इकडचं काही नेटिव्ह असेल गुजरातचं तर माझं अजूनही म्हणणं होतं की जर असेल तर ॲड्रेस प्रूफ तिकडचा असेल तर तिकडूनही अप्लाय केलं तर सिलेक्शन येण्यापेक्षा जास्त सोप्या पद्धतीने तुमचं होऊन जाईल. चला थोडंसं पुढे या. प्रायव्हेट बँक असल्यामुळे इथं कसलंही रिझर्वेशन जे त्या बँकेला लागू नाही. पुढे बघा इलिजिबिलिटी काय की ग्रॅज्युएशन विथ 60%, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. 31 जानेवारी 2025 पर्यंत ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला पाहिजे. वय 30 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. एक्सपिरियन्स काहीच नाही. फ्रेशरसाठीची जागा आहेत त्यामुळे कुणीही अप्लाय करू शकतो. IBPS पॅटर्नवरची एक्झाम होईल. एक्झामची लँग्वेज फक्त इंग्लिश असणार आहे. बायलिंग्वल पेपर जो तो असणार नाही आहे. आणि पेपर हा तुमचा असणार आहे बघा 150 मार्काचा, 120 मिनटं. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी वेळ जे ते आपल्या प्री मेन्सपेक्षा जास्त वेळ त्यांनी दिला आहे. 2 तासाच्या पेपरला 150 क्वेश्चन्स आहेत. आणि ह्या 150 क्वेश्चनपैकी जास्त क्वेश्चन हे जनरल बँकिंग आणि जनरल अवेअरनेस आपण जर बघितलं तर 150 पैकी 65 मार्क त्या दोघांना आहेत. बाकी इंग्लिश 30, रिजनिंग 30
आणि क्वांट 25 अशा पद्धतीने असणार आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल ही एखाद्या क्लरिकलच्या प्रीसारखी असण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्लरिकलची प्री आणि सोबत जनरल अवेअरनेस आणि जनरल बँकिंग या पद्धतीने असेल. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 25%, एका प्रश्नाला 5 ऑप्शन नेहमीप्रमाणे असणार आहेत. जे मुलं ह्या एक्झाम देऊन पास झाले त्यांना पुढे इंटरव्ह्यूचा कॉल जो तो असणार आहे. एक्झाम सेंटर त्यांनी दिलेत बघा, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि रत्नागिरी असे 3 सेंटर दिलेले आहेत. रत्नागिरीचं मला थोडंसं जास्त नवल वाटलं. मे बी तिकडे होऊ शकतं की या बँकेचा बिझनेस चांगला असेल किंवा एखादं त्यांनी तिथं RO किंवा रिजनल ऑफिस वगैरे काय असेल तर त्यामुळे असू शकतं. एक्झामसाठी फीस ही 1,000 रुपये असणार आहे आणि बँकेचा पगार जो आहे तो ह्या बँकेचा पगार 72,000 रुपये महिना आहे. ही अजून एक चांगली गोष्ट आहे. एवढ्या काय म्हणतात त्याला ट्रान्सपरंट पद्धतीनं पगाराचं जे काही ॲनालिसिस आहे ते मला वाटत नाही की आजपर्यंत कोणत्या नोटिफिकेशनमध्ये आपण एखाद्या नॅशनलाइज बँकेच्या नोटिफिकेशनमध्ये बघा, SBIमध्ये बघा, प्रायव्हेट बँकेमध्ये तर मामूसच नसतं त्या गोष्टीचा. तर ह्या प्रत्येक पद्धतीने त्यांनी सॅलरी, अदर अलाउन्स, NPS, ग्रॅज्युटी, इयरली मेडिकल एड, मेडिकल इन्शुरन्स, लाईफ कव्हर सगळ्या गोष्टी येत्या एकदम डिटेलमध्ये त्याच्यामध्ये मांडून दिलेल्या आहेत. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर आता हे ॲप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये टिपिकल IBPS प्रोसेस आहे. त्यामुळं IBPSचा जो इतर फॉर्मसाठी फॉर्म फिलिंगची पद्धत असते तीच इकडे त्यांनी कंटिन्यू केलेली आहे. चला अजून तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की ही प्रायव्हेट बँक आहे, इंडियन प्रायव्हेट बँक आहे. पगार त्यातला 72,000 72,000 पगार जो आहे तो असणार आहे. आता हा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्या इतर एक्झामसाठी चालतो, जसं SBI CBOसाठी. फक्त इन्शुअर करा की तो ऑफिसरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. किंवा क्लरिकलचा असेल तरी पण काही एक्झामला चालतो, क्लरिकलचा असेल तरी पण काही एक्झामला चालतो, किंवा तुम्हाला एखादं प्रमोशन त्या ठिकाणी घ्यावं लागेल. नाही तर मला असं वाटतं इतर ज्या प्रायव्हेट बँका आहेत जसं की ॲक्सिस, ICICI, HDFC आहे, तर वर्क कल्चरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पीस ऑफ माइंड आणि अभ्यासाला वेळ ह्या इतर प्रायव्हेट बँकांच्या तुलनेत इथे कम्पॅरेटिव्हली वेळ तुम्हाला जास्त मिळेल. पगारसुद्धा जास्त आहे. पोस्टिंग जी आहेत ती महाराष्ट्रातले मुलं महाराष्ट्रासाठीच घेत आहेत, ह्याचा अर्थ राज्याच्या बाहेर पोस्टिंग असणार नाही. बँक स्ट्रॉंग बँक आहे, खूप जुनी बँक आहे. आणि मी बँकेत असताना फॉरेन एक्सचेंज माझं डिपार्टमेंट होतं, तर फॉरेक्समध्ये जो आमचा इंटरबँकचा डेस्क होता, जो डेस्क माझ्याकडे होता, तर तेव्हापासून फॉरेन एक्सचेंजचे ट्रान्झॅक्शन तरी या बँकेचे खूप जास्त होते, कारण की तो डेस्क माझ्याकडेच होता बँकेमध्ये असताना. तर त्यामुळं ह्या बँकेतल्या लोकांशी मी वे बॅक 2009-2010ची गोष्ट सांगतोय की तेव्हा ह्यांचं फॉरेन एक्सचेंज चांगलं होतं. आणि त्यातल्या त्यात तमिळ किंवा केरळमधले जे लोक आहेत ह्या मिडल ईस्टमधल्या कंट्रीजमध्ये असता खूप जास्त लोक जातात तिकडे. तर त्यामुळं तसं जात असल्यामुळं बऱ्यापैकी व्यवहारामध्ये किंवा फॉरेन एक्सचेंजच्या व्यवहारामध्ये हे बँक जे ते स्ट्रॉंग आहे. सोबतच जुनी आहे, मला असं वाटतं 100-1 वर्ष झाले असतील किंवा त्या आसपास असेल, तेवढं विकिपीडियावर किंवा बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एका सिलेक्शनवर डिपेंड न राहता, तुम्ही बघितलं असेल तुमच्यापैकी खूप लोकांचं एकदम माझे 55 अटेम्प्ट झालेत, SBI क्लरिकलला माझे 60 झालेत, माझे 65 झालेत, 70 झालेत, तर निकाल लागेपर्यंत अशा मुलांचे इंडिकेटर जे आहेत ते लागलेले असतात. तर त्याच्यामुळं आणि खूप लोक हा निकाल येईल म्हणजे SBI येईल मी का अप्लाय करू असं म्हणतात. ह्याची ॲप्लिकेशनची लास्ट डेट 16 मार्च आहे आणि SBI क्लरिकलचा निकाल समजा 16 मार्चच्या पुढे लागला की विषय संपला. तर असं होऊ नये आपल्यासोबत. तर त्यामुळं माझं असं म्हणणं होतं की एकदम जर का तुम्हाला इक्का दुक्का थोडासा इश्यू वाटतंय की तुमचा SBI क्लरिकलच्या निकालाचं काय होईल किंवा नाही होणार, तर अशा वेळेला 16 मार्चच्या आज जे तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अजून खूप जास्त जे ते एक्झाममध्ये सांगणार, कारण एक्झामचा मी तुम्हाला सांगितलं वेगळा स्टडी प्लॅन एक्झामला नाही, कारण की जो अभ्यास तुम्ही सध्याला SBI क्लरिकलला करतायत तोच अभ्यास जसाच्या तसा जो तो ह्या एक्झामला लागू आहे. त्यामुळं वेगळा अभ्यास नाही. एक्झामची डिफिकल्टी मी सांगितली एखाद्या प्री एक्झामसारखी असेल, SBI क्लरिकलच्या प्रीसारखी असेल किंवा जास्तीत जास्त ग्रामीण बँकेच्या PO प्री सारखी असेल, त्याच्यापेक्षा जास्त पेपरची डिफिकल्टी लेवल असणार नाही. आणि जागा आपल्याला 22 आहेत, खूप कमी विद्यार्थी अप्लाय करतात. एक्झामचे सेंटर कमी असल्यामुळं मुंबई, पुणे आणि रत्नागिरी हे सेंटर्स आहेत. बऱ्यापैकी त्यातले मोठे 2 शहरं जे बाकी महाराष्ट्राशी कनेक्टेड आहेत त्यामध्ये पुणेसुद्धा आहे, त्यामध्ये मुंबईसुद्धा आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे अप्लाय करा. आणि हे सांगण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा सुद्धा असतो, हा दुसरा उद्देश की महाराष्ट्रामध्ये जागा वाढवाव्यात, महाराष्ट्रामध्ये सेंटर्स वाढवावे. एकदम मुलांनी अप्लायच केलं नाही म्हणून एखादी सेंटर बंद करण्याची नामुष्की, जसं की रत्नागिरीला मुलंच आले नाही त्यामुळे आम्ही सेंटर बंद केलं, अशी नामुष्की येऊ नये हा माझा उद्देश असतो. की त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज एकदम स्ट्रॉंग आणि लाऊड गेला पाहिजे की महाराष्ट्रात कोणतंही सेंटर द्या, मुलं जे आहेत ते तिथपर्यंत येतील आणि एक्झाम देतील. निश्चित आपल्या यूट्यूबला जे विद्यार्थी आहेत ते अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडचे आहेत, त्यामुळं
ज्या ज्या विद्यार्थ्यांना जेन्युइन जॉबची आवश्यकता असेल, ज्या विद्यार्थ्यांना SBI क्लरिकलमध्ये माझं प्रीमध्ये काय होईल असं वाटतं, इनफॅक्ट मेन्समध्ये काय होईल असं वाटतं, ज्यांना त्याबद्दल डाऊट आहे, तर मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांनी ह्या बँकेला जे ते अप्लाय करायचं आहे. एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.